सर्वसामान्यांचा शासकीय कार्यालयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला पाहिजे असं मत विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केलं। नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित 100 दिवसीय कृती आराखडा कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार मार्गदर्शन करत होते। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांच्यासह सर्व संबंधित विभाग आणि कार्यालय प्रमुख उपस्थित होते। विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार पुढे बोलताना म्हणाले की या 100 दिवसीय कृती आराखडा कार्यक्रमात जिल्ह्यातील राज्य शासनाच्या सर्व कार्यालयांनी सक्रिय सहभाग घेणं बंधनकारक आहे। जे अद्यापपर्यंत सहभागी झालेले नाहीत अशा कार्यालयांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून आराखड्यातील 7 सूत्री कार्यक्रमांची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी। सोलापूर जिल्हा प्रशासन या अंतर्गत चांगलं काम करत असून या अंतर्गत राज्यस्तरावर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक येण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुखांनी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावं असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्हा प्रशासन 100 दिवसीय कृती आराखड्याअंतर्गत करत असलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषदेच्या वतीनं करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती दिली। प्रारंभी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांनी या अंतर्गत महसूल प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत असलेल्या कामकाजाचं सादरीकरण केलं। यावेळी प्रांत स्तरावरील प्रांताधिकारी, तालुका स्तरावरील तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते।